सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्था सदा शिववीर्यं जिणुतां शरण्यं प्रत्यार्त्यहं प्रणतपालभवादितीर्थं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। बंसी विभूषित किरणमणिर्दाभा पीताम्बर दण्डविन्दफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्दनेत्रा कृष्णा की परमपि तत्त्वमः जाने। जय जय श्री राधारमण जय जय नवाल किशोरी जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दासा जन्म जन्म मोहे दिया प्रभु तुम्हें चरण पवास तुम्हें चरण
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः। यं प्रव्रजन्त गुणपीतमपीतकृत्यं द्वैपायन विरह कातराजुहमा पुत्रेति तन्मयतर भेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। सतघन चितघन आनंद घन परम परमानंद सत्यरूप भगवान परमात्मा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय। भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, आनंद रूप आहे। परमात्म्याचं दर्शन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो। सत्य रूप भगवान परमात्मा ज्यांच्या आधिपत्याखाली चाललेले हे अस्सल खरखर हे विश्व ज्यांच्या आधिपत्याखाली आहे, ज्याने निर्मिती केली ह्या विश्वाची, तो परमानंद परमात्मा सच्चिदानंद रूप आहे। विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। त्रिविध तापाची निवृत्ती करणारे भगवान परमात्म्याचं दर्शन आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक हे तिन्ही तापाची निवृत्ती त्या परमानंद परमात्म्याच्या दर्शनाने होते। असं सत्य स्वरूप भगवान परमात्मा म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अशा परमानंद परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी नमन। भागवत महापुराणाच्या चरणी कोटी कोटी नमन। व्यासांच्या चरणी कोटी कोटी नमन। सुखदेव बाबांच्या चरणी कोटी कोटी नमन। तिथे असणारे कृपा या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी शंकरजी बाबा यांच्या चरणी कोटी कोटी नमन। या ठिकाणी आज प्रथम दिवस आहे कथेचा, त्यामुळं वेळेचं जरा मागं मोरं होतं। प्रत्येक कार्यक्रमामध्ये होत असतं निवेदन। या ठिकाणी करता करता वेळ होत असतो। सुंदर असं ग्रामस्थांनी निवेदन केलं, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असं कलश पूजन झालं, सुंदर असं ग्रंथ पूजन झालं। परम आदरणीय परमस्नेही गुरुवारी आमच्या सर या ठिकाणी केंद्रीय महाराज उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होते। माझे महिला वृंद पुरुष वृंद बंधू बांधव यांना असणारे खरखर यांच्या चरणी नतमस्तक होते। या ठिकाणी आम्हाला कथेला साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज कदम, आदरणीय हरिभक्त परायण महावीर महाराज गुले, आदरणीय हरिभक्त परायण आमचे नितीन महाराज मस्के, आदरणीय या ठिकाणी कीर्तनकार वैष्णव दिदी, कीर्तनकार राधा दिदी, या ठिकाणी सुंदर असं गायन आणि कीर्तनही करतात ह्या मुली। आणि खरोखर व्यासांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रथम दिवसाच्या कथेला प्रारंभ या ठिकाणी श्री सद्गुरु शंकरजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी संगमेश्वर महादेव यांच्या कृपेने ग्रामदैवत संत बायजा माता यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज बंदे, तसेच या ठिकाणी शंकर महाराज भक्त श्री अशोकदादा जाधव यांच्या कृपाशीर्वादाने श्री बाळकृष्ण महाराज आदरणीय गुरुवारी बाळकृष्ण महाराज केंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री मच्छिंद्र महाराज तवले यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तपरायण माऊली महाराज तसे आटांगरे तसेच अनिल महाराज गरुड यांचा मला फोन झाला। महाराजांनी फोनवरती या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलं, ग्रामस्थाशी माझं बोलणं करून दिलं आणि या ठिकाणी तसेच समस्त ग्रामस्थ या ठिकाणी शंकर बाबा सेवेकरी मंडळी यांच्या सौजन्याने फार मोठ्या प्रेमाने श्रद्धेने
या ठिकाणी चाललेला हा कार्यक्रम खरोखर या ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत। सर्व कार्यकर्ते, आयोजक, संयोजक, नियोजक यांनाही मनापासून धन्यवाद देते आणि सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते। कारण या धावत्या कलियुगामध्ये या ठिकाणी खरोखर आज प्रत्येकाकडे सगळं काही आहे, पण वेळ कमी आहे, सगळ्यांकडे वेळ कमी आहे। तरी एवढ्यात वेळात वेळ काढून आपला सालाबाद नियमाप्रमाणे होणारा दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15वे तसं एवढ्या कामाच्या धामधुमीमध्ये एवढ्या धावत्या जगामध्ये या ठिकाणी आपला नियम चालवणारे सर्व ग्रामस्थ मंडळी, संयोजक, नियोजक, आयोजक मंडळी, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी पुनश्चब्दा नतमस्तक आणि सेवेला सुरुवात, कथेला सुरुवात। कथा म्हणजे जीवनाची व्यथा नष्ट करणारी कथा असते, म्हणून या ठिकाणी आपण कथा ऐकली पाहिजे। कारण या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। मार्ग दावणी गेले आदी दयानिधी संत पुढे, म्हणून साधू संतांनी या ठिकाणी मार्ग आपल्याला दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न आपण थोडा थोडा करण्याचा प्रयत्न करायचा। कारण प्रपंचातून वेळ माणसाला भेटतच नाही, पण आवड असल्याच्या नंतर सवड नक्कीच भेटते महाराज। म्हणून या ठिकाणी खरोखर आता ऐकण्यासाठी सुद्धा काही माणसं म्हणतात आम्हाला सकाळी लवकर उठायचं असतं, ड्युटीला जायचं असतं। महिला मंडळ म्हणतात ज्वारी काढायची असते। तुमच्याकडे असते का ज्वारी महिला मंडळ? आहे ना? आमचं तुमचं सारखंच आहे। मग आमच्याकडे मेल्या माणसं जातात, तुमच्याकडं मग जवळजवळ सारखं। आमच्याकडे सुग्या चालू आहेत, आता ज्वारी काढणं वगैरे चालू आहे। अशा पद्धतीने आमचं महिला मंडळ घर कामं, लेकरांची कामं, पतीचं काम सगळ्यांचं असतं। कुठं डबे करून देणं वगैरे, मुलांचं सगळे आवरून देणं, हे सगळं वेळ काढून मात्र तुम्ही या ठिकाणी सर्व येत आहेत। आज पहिला दिवस आहे, ठीक आहे, उद्याच्याला मंडप गच्च असा भरला पाहिजे, ही महिला मंडळाकडे जबाबदारी। कारण कसं आहे, तुम्ही नुसतं असताना थोडा प्रचार केला की मंडप उद्याच्याला असताना भरून जागा सुद्धा पुरणार नाही, असं करा। कारण कसं आहे, बिना पेपरची जाहिरात करायला शिका, आहे का नाही? म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थोडंसं उद्याच्याला हा मंडप कसा भरेल अशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे। म्हणून या ठिकाणी आज प्रथम दिवसाच्या कथेला प्रारंभ आपण करत आहोत। तर या ठिकाणी यम प्रवर्जंत मनपेत मपेत कृत्यम द्वैपायन विरह काताराजो पुत्रेति तन्मयातरो भिणी दुस्तम सर्वभूत हृदयं मणिमानतोस्मी। अशा पद्धतीने या ठिकाणी व्यासपुत्र शुकदेव बाबांना त्या ठिकाणी खरोखर नमन करतात शौनकदीप ऋषी। या ठिकाणी यम प्रवर्जंत मनपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह काताराजो पुत्रेति तन्मयातरो भिनेदो स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी। सर्वांच्या हृदयरूप घरामध्ये ईश्वराचं दर्शन करणारे व्यासपुत्र शुकदेव महाराज यांना नमन करतात। राधेश्याम। नैमिषे सुतमासीना मपिवाते महामती कथामृत रस स्वाद कुशल नैमिषारण्यामध्ये श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करायचा। पण कसा करायचा, काय करायचा? तर शौनकदीप ऋषी त्यांचे शिष्य 88,000 शिष्य होते। किती? 88,000। आणि एवढे शिष्य त्यांना तर सत्र उभा करायचंय, श्रीमद भागवत कथेचं सत्र उभा करायचंय। पण निवेदन त्यांचं चालू आहे, कुठे गेलं पाहिजे, आपल्या कार्याला अडथळा नाही आला पाहिजे, आपलं कार्य हजारो वर्ष या ठिकाणी बिना संकटाचं त्या ठिकाणी पार पडलं पाहिजे, याच्यासाठी शौनकदीप ऋषींचे प्रयत्न चालू आहेत। म्हणून शौनकदीप ऋषी महाराज आपल्या शिष्यासहित कुठे गेलेले आहेत? ब्रह्माजीकडे गेले, ब्रह्माजीची प्रार्थना केली, प्रणाम दे। ब्रह्माजीने त्यांचं स्वागत केलं, आइये पधारिये बैठिये। हो, आल्याच्या नंतर सांगितलं किस काम केले आहे, हो कशासाठी आलेला आहात तुम्ही? सांगितलं आम्हाला या ठिकाणी भागवत रूपी सत्र चालू करायचंय, कुठे करावं, काय करावं ही तुम्ही आम्हाला जागा नेमून द्या। असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्माजीने आपलं मानसचक्र सोडलं आणि सोडल्याच्या नंतर त्या अरण्यामध्ये जिथं स्थिर होईल तिथे तुम्ही भागवत सत्र चालू करा, असं सांगितलं। असं सांगितल्याच्या नंतर
त्या ठिकाणी त्यांची आज्ञाप्रमाणे म्हणून शौनक ऋषी निघाले. म्हणजे मनचक्र ज्या ठिकाणी थांबलं आणि थांबल्याच्या नंतर ते निमिषभर थांबलं म्हणून त्या अरण्याचं नैमिषारण्य नाव पडलेलं आहे. हा, आणि तिथे मग त्यांनी शौनक ऋषींनी श्रीमद भागवत सत्र त्या ठिकाणी चालू केलं. सुंदर असा त्या ठिकाणी स्टेज बनवलं. हा, तेव्हा काही त्या ठिकाणी लाइटिंगची वगैरे त्यांना गरज नव्हती आणि तेव्हा नव्हतं पण सिस्टीम नव्हती, लाइटिंग नव्हती, काही नव्हतं. एक वडाच्या झाडाखाली तिथे सुंदर असं आसन तयार केलं, स्टेज तयार केलं वाळूचं आणि त्याच्यावरती खरोखर आमचे शौनक ऋषी बसून कथा सांगू लागले. प्यार से कहिए राधे श्याम. कथा सांगत असताना त्या ठिकाणी लोमहर्षण पुत्र सूतजी महाराज यांचं आगमन झालं. आगमन झाल्याच्या नंतर स्वतः आमचे शौनक ऋषी उठून सूतजी महाराजांचं त्यांनी स्वागत केलं. आई महाराजी, पधारिये महाराजी, बैठिये महाराजी, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका. स्वागतम 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 आपका. किस तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका. स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका. बस अभी नाम हमने लिया आपका, बस अभी नाम हमने लिया आपका. किस तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका. स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका. मेरा दिल था मेरा हो गया आपका, मेरा दिल था मेरा हो गया आपका. किस तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका. स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम. राधेश्याम. हा, स्वतःची
स्वागत केलं. आई महाराजी पदारी महाराजी स्वागतम स्वागतम स्वागतम. वा वा, खरोखर आदर्श घेण्यासारखं आहे. एक महाराज आले म्हणजे दुसऱ्या महाराजांनी एवढा मोठा अधिकार त्यांना, एवढा मोठा सन्मान त्यांना द्यावं की स्वतः व्यासपीठाच्या खाली उतरले आणि त्यांना व्यासपीठावरती बसवलं आणि त्यांना नमन केलं, हात जोडले. महाराज तुम्ही असणारी खरोखर तुमच्याकडे कोटी सूर्याप्रमाणे ज्ञान आहे, त्याच्यातली एखादी ज्ञानरूपी किरण आमच्याकडे तुम्ही टाका. या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अज्ञान ध्यान विद्वांस कोटी सूर्य समप्रभा सुताख्या ही कथा सारा आहे ना. आम्ही असणारी कथा रसिक आहोत. आम्हाला कथा ऐकण्याची आवड आहे, आम्हाला गोडी आहे आणि आवड असली पाहिजे बरं का. हा, आवड जर असेल तर सवड नक्की मिळते. तसं या ठिकाणी शौनक ऋषी काही सामान्य नव्हते. 6 शास्त्र 4 वेद त्यांच्या मुखोद्गत होते, 18 पुराण त्यांच्या मुखोद्गत होतं. पण मोठा मान सन्मान लोमहर्षण ऋषीचे पुत्र यांचाही सर्वस्व अभ्यास आहे, म्हणून त्यांना सन्मान दिला, मान दिला आणि सांगितलं महाराजजी तेवढे ज्ञानी असून सुद्धा स्वतःला म्हणतात आम्ही अज्ञान आहोत. अज्ञान ध्यान विद्वांसो कोटी सूर्य समप्रभा. आम्ही अज्ञान आहोत. शौनक ऋषी काय अज्ञान होते का? नाही. तुकोबर आहे काय अज्ञान होते का? तरी ते काय म्हणतात मी तो अल्पमतीहीन. हो, तुकोबऱ्यांकडे बुद्धी सामर्थ्य काही थोडं होतं का? पण बघा ना, किती एवढी मोठी असून सुद्धा लहानपण घेणं ही फार मनाचा मोठेपणा आहे. म्हणून शौनक ऋषी म्हणतात अज्ञान ध्यांत विद्वांसो कोटी सूर्य समप्रभाः. कोटी सूर्याप्रमाणे तुमच्याकडे ज्ञान आहे ना महाराजजी, एक तरी आमच्याकडे ज्ञानाची किरण पाठवा. कारण काय, आम्ही कथा रसिक आहोत. कथा वाचवा, ऐकण्याची, श्रवण करण्याची फार मोठी उत्सुकता आहे. आणि जेणेकरून आम्हा सर्व लोकांचं कमी ज्ञानामध्ये जास्ती फळ भेटेल असं काहीतरी करा. आता माझ्या दृष्टीने तर आम्हाला काहीच कमी नाही असं शौनक ऋषी म्हणतात. का तर आता तुमच्यासारखे गुरु आम्हाला भेटले. कारण आता आमची अशी मनस्थिती झाली की जसं चिंतामणीच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर जे चिंतीला ते मिळतं तसं आम्हाला आता गुरु भेटलेले आहेत. कारण श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांत काय भिका मागी मनाची आजोगी सिद्धी पावे. जसं राजाच्या कांतीला, राजाच्या पत्नीला, राजाच्या बायकोला कोणाकडे काही मागायची गरज पडत नाही, तसं आम्हाला गुरु भेटलेले आहेत. आता आम्हाला कुठे हात पसरायची गरज पडत नाही. कारण का महाराज, जसं सर्वसामान्य एखादी महिला, आमच्याकडलं ग्रामीण भागातलं सांगते बरं का महिला मंडळ, जसं एखाद्या श्रीमंताच्या मुलीच्या लग्नाला जायचं म्हटलं की गरीबातली गरीब जी महिला असते तिला वाटतं माय सगळ्या नटून खटून दागदागिने घालून महिला येतील आणि आपण असं कसं जावं, म्हणून ती दुसऱ्याकडून उष्ण घेत असते आणि आलं की परत देते. बरं का मावशी, तुमचं तेवढं नेकलेस मला द्या, गंठण मला द्या. मग ती असताना घालून जायची माणसाला, महिलांना फार हवस असते. का तर तिला ते मागावं लागतं. तसं महाराज सांगतात राजाच्या कांतेला, राजाच्या पत्नीला काय असं दुसऱ्याचं दागिनं मागायची गरज आहे का? साडी मागायची गरज आहे का लग्नासाठी? नाही नाही नाही. का तर तिचा नवरा राजा आहे, सामर्थ्यवान आहे. तसं महाराज या ठिकाणी शौनक ऋषी म्हणतात चिंतामणी लोक सुखं सुरगृह स्वर्ग संपदं प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभ. जसं
सामर्थ्य तुमच्याकडे आहे। संत उदार उदार त्रिभुवनी थोर, मायबाप सहोदर इष्ट मित्र सोयरे, या संताचे देणे कल्पतरुणी दुणे, परिसा परिसा घादणे चिंतामणी ठेंगणा। संत किती उदार असतात महाराज, कल्पवृक्ष सुद्धा तिथे कमी पडतो। ओ कारण का संत आपल्या हिताचं सांगत असतात महाराज। कल्पवृक्ष जरी भेटला तरी एखाद्या वेळेस हिताचं सांगू शकणार नाही महिला मंडळ। आज जे कल्पना केली ते देईल, पण तुमचा हित कशात आहे हे सांगू शकणार नाही। एक उदाहरण सांगते, माझ्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे सर्वांकडेच वेळ कमी, आज पहिला दिवस आहे म्हणून तरी तुमच्या लक्षात येण्यासाठी छोटस एक उदाहरण देते। जसा एखादा असणारा गरीब व्यक्ती, तो त्याचा धंदा लाकड तोड्याचा होता, तो शेतामध्ये जायचा, लाकड तोडायचा, विकायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा। असं करता करता खूप दिवस निघून गेले। 4 दिवसाचा तो उपवासी आणि उपवास असल्या कारणानं रानामध्ये गेला, एक तळ दिसलं, पाणी पिला। हो, पाणी पिल्याच्या नंतर मनामध्ये विचार करतो, देवा आज खायला काहीच नाही हो, काय करणार। एक झाड दिसलं आणि झाडाखाली थंडगार सावलीला रेस्ट घ्यावा म्हटला आणि ढेकळावरतीच त्यानं अंग टाकलं। अंग टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी मनामध्ये कल्पना करतो, हे देवा 4 दिवसाचा उपवास आहे हो मी, मला जर काही असं खायला भेटलं तर बरं होईल की। ते कल्पवृक्षाचं झाड होतं मैबाप, त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचं ताट तिथं निर्माण झालं आणि ते ताट त्याच्या पुढे दिसल्याच्या नंतर तोंडाला पाणी सुटलं। बालाजीचा बेत होता। वा वा वा, असं सुंदर जेवण, लाभा रे बरकत रे, लाभा रे बरकत रे। भोजन केलं, भोजन केल्याच्या नंतर पाणी प्यावा असं मनामध्ये वाटलं। तिथे एक माठ आणि त्या माठावरती छोटस मडकं पाणी पिण्यासाठी पाणी पिला। पाणी पिल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी एवढं 4 दिवसाचा उपवास असल्यामुळे एवढं जेवला की त्याला लगेच असतं आळस आला, गुंगी यायला लागली, लगेच ढेकळावरतीच परत अंग टाकलं। मनामध्ये विचार करतो की या ठिकाणी थोडं अंतरायला असतं तर बरं झालं असतं। लगेच तक्क्या गादी वगैरे त्या ठिकाणी आलं महाराज। मनामध्ये विचार करतो तक्क्या गादी सुद्धा आलं, कुणीतरी पाय चेपायला असतं तर बरं झालं असतं। सुंदर अशी अप्सरा त्या ठिकाणी प्रगट झाली। मनामध्ये रिवर्स गेअर टाकला आणि विचार करतो, अरे बापरे, इथे एक सुंदर महिला सुद्धा आली, न जाणो इथं भूत तर नसेल ना। भूत सुद्धा आलं, न जाणो मला घेणार तर नाही ना। घटकन गिळलं, कल्पवृक्ष कल्पिलं तर देतो महाराज, पण जीवाचं हित आणि हित पाहत नाही। परंतु तुम्ही आमचे गुरु आहात, कारण तुम्ही आमचा अनहित करणार नाही। भागली आमचा वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझ हित करते सकाळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। तसं तुम्ही असणारे संत आहात, कल्पवृक्षापेक्षाही मोठं महत्व आहे संतांना, चिंतामणीपेक्षाही जास्ती महत्व आहे। आता माझ्या मते तर असं झालंय की जे वैकुंठ दुर्लभ योग्यांना दुर्लभ आहे ते आम्हाला दुर्लभ राहणार नाही। का तर तुमच्यासारख्या गुरूंचा हात आमच्या माथ्यावरती आहे, म्हणून जे चिंतील ते तुम्ही आम्हाला देणार। चिंतामणी लोक सुखम सुरगृह स्वर्ग संपदम, प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभ। योग्यांना दुर्लभ वैकुंठ ते सुद्धा आम्हाला भेटणार आहे असं म्हणून आनंदित झालेले आहे शौनक ऋषी। आणि त्या ठिकाणी सांगितलं, महाराजजी जे काळा नळाच्या
तोंडामध्ये हे जग चाललेलं आहे ना, याच्यातून यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी काहीतरी करा. काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवत शास्त्रम कलौकीरे भाषितम. काळाच्या तोंडातून निघण्यासाठी एकच पर्याय मार्ग आहे, मुक्त होण्यासाठी श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. अशा पद्धतीने हे श्रीमद भागवत रूपी शास्त्र आहे आणि शस्त्र सुद्धा आहे. म्हणून जगाकार खाये त्याच्या माता जीवाने पाय. जगाला काळ खात असेल पण जो असताना खरोखर ज्याने बलकट कास घातली, भगवत नाम चिंतनाची कास घालून बलकट त्यावरी राही नित. अशा पद्धतीने महाराज सांगतात त्याच्याकडे काळ डोकून सुद्धा पाहत नाही. आमच्या ध्रुवबाळांनी 6 महिन्यामध्ये ईश्वर प्राप्ती करून घेतली. 36,000 वर्ष राज्य केलं. काळ स्वतः त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. काळाने सांगितलं अगोदर माझा स्वीकार करा, नंतर तुम्ही विमानामध्ये बसा, नंतर आढळपदी जा. म्हणून काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. महाराज सांगतात, श्री सूतजी महाराज शौनकदिक ऋषींना सांगतात आणि त्या ठिकाणी सांगतात पूर्वीची राजा परीक्षिताची कथा त्यांना सांगायला सुरुवात केली. ज्यावेळेस राजा परीक्षितला शृंग ऋषीने शाप दिला त्यावेळेस असताना खरखर शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी राजा परीक्षितीला कथा सांगण्यासाठी आले. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वर्गातले जे देव होते का त्यांना सुद्धा ईर्ष्या झाली. त्यांना वाटलं अरे बापरे, हे मृत्यू लोकातले सामान्य लोक असून सुद्धा त्यांना भागवत अमृत ऐकायला भेटत आहे आणि आम्ही देव असून सुद्धा आम्हाला नाही. ईर्ष्या झाली त्यांना. उच्च निवास नीच कर्तुती देखी न जाये पराई विभूती. श्री गोस्वामी तुळशीदासजी बाबा वर्णन करतात, उच्च निवास नीच कर्तुती देखी न जाये पराई विभूती. म्हणून या ठिकाणी इंद्र चंद्र हे सर्व देवांचं स्थान उंच आहे पण त्यांची कर्तृत्व म्हणजे नीच आहे त्यांचं कार्य. का एखादा तपश्चर्या करायला लागला की तिथं विघ्न केल्याशिवाय राहत नाही. म्हणून गोस्वामी तुळशीदास बाबांनी हे वाक्य वापरलेलं आहे, उच्च निवास नीच कर्तुती देखी न जाये पराई विभूती. त्याच पद्धतीने त्यांना देखवलं नाही. अरे मृत्यू लोकातल्या लोकांना कथामृत प्यायला भेटतंय, ऐकायला भेटतंय आणि आपल्याला भेटत नाहीये. सगळ्या देवांनी विचार केला, चला म्हटले शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला भागवत अमृत सांगत आहेत का, तर त्यांना शृंग ऋषींनी शाप दिलाय. 7 दिवसामध्ये त्यांचा मृत्यू अटळ आहे. मग त्यांना भागवत अमृत सांगतात. चला म्हटले आपलं स्वर्गातलं अमृत त्यांना देऊ आणि त्यांचं भागवत अमृत आपण घेऊ. तिथे आल्याच्या नंतर शुकदेवजी बाबांना सर्वांनी प्रणाम केला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शना. प्रणामजी महाराज, प्रणामजी. शुकदेव बाबा म्हटले कसं काय येणं केलं? म्हटले काही नाही बाबा, आम्ही देव असून सुद्धा आम्हाला कथा अमृत ऐकायला भेटत नाही आणि या मृत्यू लोकातली माणसं असून त्यांना भागवत अमृत ऐकायला भेटत आहे. आम्ही म्हटले तुमच्या राजा परीक्षितासाठी या ठिकाणी अमृत कलश घेऊन आलेलो आहोत. हा अमृत कलश तुमच्याकडे घ्या आणि राजा परीक्षिताला हे पाजा, म्हणजे ते दीर्घ आयुष्य होतील आणि याच्या मोबदला आम्हाला तुमचं कथा अमृत द्या. त्यावेळेस आमच्या शुकाचार्यांना ते भावलं नाही, पटलं नाही. शुकाचार्य महाराज म्हटले अरे व्यापार बुद्धीनं तुम्ही इथे आलात ना, हला. म्हटलं इथे तुम्हाला अजिबात कथा अमृत भेटणार नाही. तुम्ही जर असताना प्रेमाने आला असतात ना तर तुम्हाला कथा अमृत श्रवण करायला भेटलं असतं. अरे आमचं कथा अमृत भागवत अमृत कुठं आणि तुमचं स्वर्गीचं अमृत कुठं? आमचं भागवत अमृत म्हणजे अमूल्य हिरा आहे आणि तुमचं स्वर्गाचं अमृत म्हणजे काचेप्रमाणे त्याची किंमत आहे. तदा देवन जहा सहा
हो काच मनीर महान. आमचं कथामृत कुठं, तुमचं स्वर्गातलं अमृत कुठं. आमचं म्हणजे दिव्य मनासारखं त्याची अमोल किंमत आहे आणि तुमचं हे काचेप्रमाणे आहे. आमच्या कथामृताची आणि स्वर्गातल्या अमृताची बराबरी होणार नाही. हाला म्हटले तुम्ही निघा. हो त्यांना त्या ठिकाणी कथामृत दिलं नाही का. तुमचं जे असतं खरोखर कथामृत आहे ते दीर्घ जीवी जीवित है, लेकिन हमारा कथामृत है ना भागवतामृत, ते दिव्य जीवी जीवित है. प्यार से कहिए राधे श्याम. आमच्या परीक्षितीला दीर्घ आयुष्य जगायचं नाही, त्यांना दिव्य जीवन करायचं. दिव्य म्हणून अशा पद्धतीने त्यांना हकलून लावलं. आमच्या महाराज शुकाचार्य महाराज की जय. मग त्या ठिकाणी महाराज राजा परीक्षितेला मात्र शुकदेव बाबांनी कथा सांगितली. एक दिवस आमचे नारद महर्षी त्रैलोक्य गमन करता करता मृत्यू लोकामध्ये आले. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण परमात्म्याचं चिंतन करत आहेत, भजन करत आहेत. नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
कलियुगामध्ये फार कठीण अवस्था आहे. तरुणी प्रभुता कल्पना. या मृत्यू लोकातलं वातावरण पाहिलं आज कसं झालंय महाराज. वर्तमान कालावधीमध्ये तरुणी प्रभुता हे शालेको बुद्धिदायका. प्रत्येक मुलगा चतुर्भुज झाला. लहानपणी आई 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 शिवाय खात नाही, आई शिवाय पीत नाही, आई शिवाय डबा नाही, आई शिवाय झोपत नाही, आईच्या मांडीशिवाय झोपत नाही. सगळं काही करायचं आईनेच. बघा तुम्ही लहानपणी छोटे बालक असतात एवढे हट्टी असतात. त्यांची माय जर जेवत असेल ना तर ती सांगत असते ननंदबाईला, वैंस तेवढ्या तुमच्या बास्याचा बाहेरून आलाय जरा शी करून त्याला धुवून काढा. ते 3-4 वर्षाचं लेकरू असते. ते म्हणते नाही मम्मी तूच आली पाहिजे, हा तूच धुतलं पाहिजे मला. बालहट्ट. आई 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 शिवाय काही नाही, आई शिवाय खायचं नाही, आई शिवाय प्यायचं नाही, आई शिवाय राहायचं नाही. परंतु तोच मुलगा मोठा झाला, चतुर्भुज झाला. आली लग्न घटी समीपनवरा घेऊन यावा घरा ग्रहयुक्ते समपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दुधे वधूवर करावी उभी पूजा. ती माय बाप लहानाचं मोठं करतात, त्याला शिकवतात, त्याला नोकरी लावतात, त्याचं लग्न करून देतात, त्याला चतुर्भुज करतात. चतुर्भुज झाला की तो म्हणतो आता कोणाची गरज नाही. पहिला आईशिवाय खात नव्हता, आईशिवाय राहत नव्हता. आता घरी आला की म्हणतो आई कुठे गेली ती. 1-2 वर्ष आईमध्ये राहतो, परत त्यांच्यातूनही वेगळा निघतो. वेगळा निघल्याच्या नंतर कुठलंही काम करायचं असलं तर आईचा सल्ला नाही, बापाचा सल्ला नाही, मग सासऱ्यांचा सल्ला, सासूबाईंचा सल्ला. एवढंच नाही, मेहुण्यांना फार मोठा मान. भागवत कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. तरुणी प्रभुता शालक बुद्धिदायका. साले साहेबांना बोलावं लागतं. कुठल्याही कामामध्ये त्यांचा निर्णय घ्यायचा, त्यांचा हुकूम घ्यायचा, त्यांचा विचार घ्यायचा. पण माय बापांना केवढी किंमत नाही. हो म्हणून शालेको बुद्धिदायका. अशा पद्धतीने कलियुगामधलं वातावरण माझ्या नारद महर्षींनी पाहिलं. नारद महर्षी तिथून निघाले. निघाल्याच्या नंतर हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधना तीर्थयात्रा करायला निघाले. सगळ्यांनी तीर्थयात्रा केल्या पाहिजे. कोण कोण प्रयागला गेलत? महिला मंडळ गेलतात का काका? अरे वा, आम्ही पण गेलतो ना. जो हे सगळं चित्त आहे हात चालावया पाय तव तो आपुले सुहित पाय तीर्थयात्रा जाया चुकू नको. तीर्थयात्रा कधी करता येतात? जोपर्यंत आपला सारा शरीर चांगला आहे, निरोगी आहे, तरुण आहोत, सर्व काही सिद्ध आहे. थंडी किती असली तरी काही फरक पडत नाही, ऊन किती असलं तरी काही फरक पडत नाही. एवढे व्यापण काही विधी नाहीत तुकाराम महाराजांसारखे. गीतेमध्ये म्हटलंय भगवान परमात्म्याने विधी महात्म्याची कशी अवस्था असते. या ठिकाणी मी पाहिलं की गुरुवारी असणारे शंकरजी बाबा ही योगी पुरुष वाटतात मला, योगी महात्मे वाटतात. आजही एक महात्मा आपल्या मांदळी या ठिकाणी आत्माराम बाबा महाराज हे फार मोठे योगी महाराज आहेत. तसेच आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी सर्वांचे श्रद्धास्थान. या ठिकाणी शंकरजी बाबा यांच्या चरणी कोटी कोटी नमन. योगी महात्मे आहे ते भगवान परमात्म्याने वर्णन केलेलं आहे. योगी महात्म्यांची कशी स्थिती असती. संतुष्ट त्यांना शीत असलं फरक पडत नाही, उष्ण असलं फरक पडत नाही. विधी महात्म्य असतात हे. म्हणून त्या पद्धतीने आमच्या स्तरी खरोखर नारद महर्षी निघाले तीर्थयात्रा करण्यासाठी. हरिक्षेत्रामध्ये गेले, कुरुक्षेत्रामध्ये गेले, रामेश्वरम सेतुबंधनम भगवान शंकराने स्थापित केलेला लिंग रामेश्वरचा तिथे प्रणाम केला, नमन केलं, दर्शन केलं, स्नान केलं. तिथून पुढे गेले. कुठे? वृंदावनामध्ये गेले. गेल्याच्या नंतर तिथं त्यांना थोडं समाधान वाटलं.
यमुना मैयाचं त्या ठिकाणी दर्शन केलं आणि त्या ठिकाणी स्नान केलं, दर्शन केलं आणि तिथून माघारी फिरल्याच्या नंतर त्यांना बऱ्याचशा महिला मंडळांचा घोळका दिसला. एक तरुणी त्या ठिकाणी रडत होती आणि दुसऱ्या तरुण महिला तिचं शांतवण करत होत्या. कुणी तिच्या डोक्यावरून हात फिरवतंय, कुणी तिचे डोळे पुसतंय, कुणी तिला वारा घालतंय, कुणी तिला पदर घालतंय. अशी परिस्थिती पाहिली आणि नारदजींना वाटलं चला काय चाललंय आपण ही पाहावं. 4 पावले पुढे गेले नारदजी. परत मनामध्ये विचार आला, अरे सर्व स्त्रियांचा बाजार आहे, न जाणू आपण चांगल्या भावनेने गेलो तरी एखाद्या स्त्रीला आवडेल म्हणून त्या ठिकाणी म्हटले न जाणू आपला अपमान होईल म्हणून परत फिरल्याच्या नंतर जी भक्ती देवी तरुणी होती तिचं लक्ष गेलं महाराज. लक्ष गेल्याच्या नंतर तिने आवाज दिला, भो भो साधू क्षणं तिष्ठ दर्शनं तव लोकस्य सर्वथा हरं परम. महाराज जी रुक जाइए. भो भो साधु क्षणं तिष्ठम चिंतामपि नाशय. महाराज जी थांबा थांबा थांबा. भक्ती देवी पुढे गेली आणि त्यांना प्रणाम केला. साष्टांग हे करी दंडवत. कथा सांगितल्याच्या नंतर ते चित्र पुढे दिसलं पाहिजे आपल्याला. ते वृंदावन दिसलं पाहिजे, ते यमुना मैया दिसली पाहिजे, ती भक्ती देवी दिसली पाहिजे, त्या अनेक सरिता नद्या त्या ठिकाणी तिचं शांतपण करत आहेत त्या दिसल्या पाहिजे. प्रणाम केला भक्ती देवीने आणि त्या ठिकाणी नारदजीने विचारला प्रश्न, काशीत्वं कहा से आई हो, कुठून आलेले आहात. ओ भक्ती देवीने सांगितलं मी द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले आणि इकडे महाराष्ट्रामध्ये मला थोडं समाधान वाटलं. नंतर गुजरात मध्ये गेले पण तिथं भक्तीचा लवलेश नव्हता म्हणून तिथे उदास वाटलं आणि तिथून मी इथे वृंदावनामध्ये आले. आणि इथे आल्याच्या नंतर मी तर असरी तरुण झाले पण माझे वृद्ध मुलं ज्ञान आणि वैराग्य हे वृद्धच राहिले. तिथे सुद्धा भक्ती आहे पण वैराग्य आणि ज्ञान कमीच आहे. भागवतामध्ये वर्णन केलं, आपण मनाचं काही सांगत नाहीये. त्या ठिकाणी तिने हात जोडले, महाराजी मला माहिती आहे संतांची ताकद काही कमी नाहीये म्हणून माझ्यावरती कृपा करा. अहो वृंदावनामध्ये मी आले, मला तर तारुण्य प्राप्त झालं हो पण माझे मुलं तसेच सारे वृद्ध झालेले आहेत. एखादी आई तरुण असेल आणि तिचे पोरं जर म्हातारे असतील तर त्या आईला समाधान वाटेल का? कोणत्या आईला समाधान वाटेल? नाही वाटणार. अरे त्या आईचं असर लेकरं म्हणजे तिचं काळीज असतं. लेकरं म्हणजे तिचा जीव की प्राण असतो. अरे आई आपल्या स्वतःच्या लेकरासाठी जीव द्यायला सुद्धा मागं पाहत नाही. मी तर असं ऐकलंय मेल्यावर सुद्धा ते काळीज लेकरासाठी टन टन उड्या मारतय आणि त्या काळजातून आवाज येतोय. ज्यावेळेस असरी एक स्त्री आपल्या पतीला त्या ठिकाणी मागते माझे डोळे पूर्ण करा, त्यावेळेस तो पती म्हणतो काय तुझे डोळे सांग. त्यावेळेस ती पत्नी म्हणते मला तुमच्या आईचं काळीज हवंय. त्यावेळेस असताना तो नाही हो म्हणतो. अरे लहानाचं मोठं केलं माझ्या आईने, मला तर हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, नितांत प्रेमानं वाढवलं आणि त्याच आईचं तुला काळीज लागतंय. अरे त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. तिने भरली पिशवी आणि निघाली. म्हटली तुमची आई तुम्ही राहा, मी चालले माझ्या माहेराला. त्याने विचार केला 4 लाख देऊन सुद्धा पुरी भेटत नाही. म्हटला बरं ठीक आहे. म्हटला जय देव तू माझी बायको, तुझं समजशील तसंच ऐकू हरकत नाही. थांब म्हटला करतो माझ्या आईचं काहीतरी. रात्रीचं मध्ये असताना खरोखर त्या ठिकाणी मध्ये प्राशन केलं, दारू पिला आणि हातामध्ये खंजीर घेतला. जी आई आपल्या लेकराची वाट पाहत होते, माझं लेकरू आता येईल 3 तास वाट पाहून तिला
गेला तशीच भितडाला टेकल्या टेकल्या बसलेली तशीच झोप लागली. रात्रीच गेला आणि खंजीर तिच्या असणाऱ्या काळजामध्ये खुपसला आणि काळीज घेऊन आला, पोतड्यामध्ये घातला. इकडल्या कोपऱ्याला चोरी झाली, पोलिसाची गाडी तिकडून येत आहे आणि हा तिकडून जात आहे. त्यावेळेस पोलिसांना वाटला हा चोर आहे की काय, त्यालाच गाडीमध्ये टाकला आणि सांगितलं चल पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला नेला, त्याचं रिमांड काढलं. त्या ठिकाणी त्याला टायरात घालू घालू मारत होते. ज्यावेळेस टायर वर जाऊन आढळत होता त्यावेळेस आई ग म्हणून आवाज येत होता, खाली आला की आई ग म्हणून आवाज येत होता. पण ज्या पोतड्यामध्ये काळीज होत ना ते टन 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 उडत होता. ओ साहेब, माझ्या लेकराचा काही गुन्हा नाही हो, त्याचा अपराध नाही, त्याला सोडा. याला म्हणतात आईचं काळीज. गेल्यावर सुद्धा आईवरती प्रेम करत त्याला आई म्हणतात. म्हणून महाराज सांगतात एवढं आईचं प्रेम असतं. तसं आमची भक्ती देवी तरुणी प्रभुता गेही, तरुणी असणारी ती भक्ती देवी आणि तिचे पुत्र वृद्ध झालेले हे पाहून तिला दुःख वाटलं. साधू महाराजांपुढे हात जोडले आणि सांगितलं महाराजी काही करा पण माझ्या मुलाला तारुण्य येईल असं काहीतरी करा. त्या ठिकाणी आमचे नारद महर्षी त्या ज्ञान आणि वैराग्य यांच्या कानापाशी गेले. विष्णू सहस्रनाम वेदांताचे पाठ, वेदाचे पाठ त्या ठिकाणी पडविले. यशस्मरण मात्रेन जन्म संसार बंधन विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. गीतेचे पाठ पडविले, विष्णू सहस्राचे पाठ, वेदाचे पाठ. त्या ठिकाणी थोडेसे डोळे उघडले, परत डोळे मिटवून घेतले त्यांनी आणि डोळे मिटवल्याच्या नंतर तेवढ्यात आकाशवाणी झाली. नारदजी सत्कर्म करिये, सत्कर्म करिये. नारदजी म्हटले गीतेचे पाठे सत्कर्म नाही का, वेदाचे पाठे सत्कर्म नाहीये का, विष्णू सहस्राचे पाठे सत्कर्म नाहीये का, हे सत्कर्मच आहे ना, आणखी कुठले सत्कर्म करायचे. पुढे आकाशवाणी झाली किसी संत के पास जाइए, ओ संत के उपदेश ले जाइए. असं म्हटल्याबरोबर नारदजीने सांगितलं भक्ती देवीला, भक्ती देवी तुम्ही एक काम करा, मी सगळ्या जगामध्ये तुमच्या असणाऱ्या भक्तीचा प्रसार प्रचार करील आणि प्रत्येकाच्या हृदयरूपी घरामध्ये तुम्हाला स्थान मिळवून देईल. तुम्ही एक काम करा, त्या परमात्म्याचं चिंतन करा. मी या ठिकाणी उत्तर दिशेला हिमालयाकडे जातो आणि किसी संत के पास जाइए, आकाशवाणी ने कहा है इसलिए मैं आता हूँ, तुम भजन करो. व्रज की नंद लाला राधा जी की सावरिया, सब दुख दूर हो राधा
हाँ, नारद जी ने कहा, नारद जी ने भक्ति देवीला म्हटले, देवी तू परमात्म्याचं चिंतन कर। व्रज की नंद लाला राधा जी की सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया। व्रज के नंद लाला राधा जी की सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया। इसलिए पुरावा क्या है? तो पुरावा दिया है, मेरा पुकारे प्याला, विषाचा प्याला विराजीला दिला होता राणा राजाने, परंतु त्या ठिकाणी ती एवढी भगवत नामचिंतनामध्ये मग्न होती की त्या विषाचा प्याला परमात्म्या पुढे ठेवल्याबरोबर त्या विषाचं अमृतामध्ये बदल झाला, अमृत झालं का? तर एवढा नामचिंतनाचा असताना खरोखर नामचिंतनाची पावर आहे, ताकद आहे। म्हणून भक्ती देवीला सांगितलं, भक्ती देवी तुम्ही सुद्धा भगवत नामचिंतन करा। हो, नारद महर्षी तिथून गेले। आता आकाशवाणी झाली होती, नारदजींना पाहून मात्र त्या ठिकाणी सर्व संत लपून बसायला लागले। त्यांना वाटायचं आता नारदजी आपल्याला प्रश्न करतील, आपण काय उत्तर द्यावं? नारदजी म्हणजे एमबीबीएस डॉक्टर आहेत आणि आपण म्हणजे छोटू मोठू। आता एमबीबीएस डॉक्टरने सामान्य डॉक्टरला विचारणं म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट आहे। आता काय उत्तर द्यावं नारदजींना? म्हणून सर्व जे संत महंत होते नारदजी आलेले पाहून गुपचूप लपून बसायला लागले। लपून बसत असताना त्या ठिकाणी नारदजींनी विचार केला, अरे बापरे, कोणाला विचारावं, कोणी दिसत नाहीये। त्यावढ्यामध्ये सनक सनंदन सनकाधिक सनत कुमार आले, ब्रह्माजीचे पुत्र, ते समोर आले। आल्याच्या नंतर गतवित्तो यथा जनाः, सांगितलं, नारदजी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की तुमची फार मोठी चोरी झाली का काय, धन चोरी गेलं का काय असं वाटतंय, का तुमचा चेहरा पडला? हा, कारण सगळ्यात जास्त प्रेम माणसाचं कशावर असतं महिला मंडळ? धनावर आहे का नाही, दागदागिन्यावर। हा, सनक सनंदन सनकाधिक महात्म्याने विचारलं, गत वित्तो यथा जना, काय तुमचं वित्त पैसा काही असतं, धन चोरी गेलं का? हा, सांगितलं, नाही तसं काही नाही। हा, का तुमचा चेहरा उतरलाय? म्हटले, का चेहरा पडलाय? सांगितलं, काही नाही, सर्व हकीकत भक्ती देवीची असणारी त्या ठिकाणी कहाणी सांगितली। हा, सांगितलं खरोखर त्यांचे मुलं ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झालेले आहेत, याच्यासाठी काय करावं? सनक सनंदन सनकाधिक सनत कुमारांनी सांगितलं, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम, काळाच्या तोंडातून मुक्त होण्यासाठी फक्त या ठिकाणी भागवत कथा हेच महत्वाचं आहे, हेच असतं खरोखर अमृतमय असं अशा पद्धतीचं या ठिकाणी औषध आहे आणि हे मात्र त्यांना करावं लागेल। अहं भक्ती रीती खाता खरोखर वृद्ध झालेले आहेत, पण तरणे होण्यासाठी काय करावं? त्या ठिकाणी नामचिंतन करायला सांगितलं। नारद महर्षींनी नामचिंतनही केलं।
मग त्या ठिकाणी सनक सनातन सनकादिक महात्म्यांनी सांगितलं, श्रीमद भागवत कथा याचं आयोजन नियोजन करा. कथा जन्माची व्यथा नष्ट करणारी कथा आहे. आपले असताना खरोखर पूर्वजांचे महाराज सांगतात, पितरांचा उद्धार करून घ्यायचा असेल तरी ही कथा फार महत्वाची आहे. पितरांचा उद्धार होतो. पिशाच झालेला असताना धुंदुकारी त्याचा सुद्धा उद्धार झाला. मग तुम्ही श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी ठेवा. श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन केलं. कुठे करावं? केदारनाथ का बद्रीनाथ? सांगितलं मध्यंतरी करा अलकनंदा या ठिकाणी. हा त्या असताना खरोखर अलकनंदा नदीच्या काठी सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन केलं. केल्याच्या नंतर कथा सांगण्यासाठी कोण? सनक सनातन सनकादिक सनत कुमार. कथा श्रवण करण्यासाठी सर्व देव देवता सुद्धा मानव रूप धारण करून आलेले होते. पिपलायन ऋषी आले होते, दत्त भगवान आले होते, अनेक सर्व देव देवता त्या ठिकाणी आलेले होते. कथा सांगायला सनक सनातन सनत कुमार आणि मृदंग वाजवायला इंद्र होता आणि गायला अर्जुन होता. आणि त्या ठिकाणी विना त्या ठिकाणी वाजवण्यासाठी आमचे नारदजी होते, नारद तुंबर. आणि अशी कथा रंगामध्ये आली. त्या ठिकाणी सनक सनंदन सनत कुमार अधून मधून अनुमोदन देत असायचे. जय हो बलिहारी, जय हो बलिहारी, जय हो बलिहारी. कारण गाण्याचा अंग सनक सनंदन सनत कुमारांना नव्हतं. गाण्यासाठी त्या ठिकाणी आमचे अर्जुन होते. भक्ती देवीचे असणारे मुलं त्यांना सुद्धा तारुण्य आलं. एवढी श्रीमद भागवत कथेची ताकद आहे. भक्ती देवीने विचार केला, गायला मात्र त्या ठिकाणी नारद आपले अर्जुन आहेत आणि पकवान बनवायला इंद्र आहे. आता नाचण्याचीच कमी आहे. म्हणून भक्ती देवीने ज्ञान वैराग्याला हाताला धरलं आणि नाचण्यासाठी त्या मंडपामध्ये पुढे आले. नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत
बसून नाचू लागली. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचायचं असेल तर कथा कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. नाचल्याला सार्थक होतं, यथार्थ होतं. काही माणसं वराती पुढे नाचतात, काही माणसं दारू पिऊन नाचतात. इथं नाही बरं का सांगते आमच्या. हा त्या ठिकाणी काही शहरामध्ये तर महिला सुद्धा नाचतात बघा. कठीण आहे. हा म्हणून या ठिकाणी नाचलं पाहिजे. पण कुठे कथेमध्ये कीर्तनामध्ये नाचुंगी नाचुंगी हरिगुण गावत अशा पद्धतीने त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा चमत्कार आहे. श्रीमद भागवत कथेची पावर आहे. प्यार से कहिए राधे श्याम. हा या ठिकाणी सुजी महाराज सांगतात. आणखी एक तुम्हाला चमत्कार सांगतो, थोडक्यात सांगायचं आणि आपली सेवा आटोपती घ्यायची आहे. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठी राहत होते. तो ब्राह्मण सत्कर्म करणारा होता. त्या ठिकाणी त्रिकाल संध्या वगैरे करायचा, वेदाचं पाठपाठांतर करायचा, वेदाचं पठण करायचं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा नित्यनियम चालू होता. पण प्रत्येक माणूस जीवनामध्ये, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येक जीव जीवनामध्ये दुःखी असतो. काही ना काही त्याच्या जीवनामध्ये कमी असतं. जिथं संपत्ती आहे तिथे संतती नसते, आणि जिथे संतती असते तिथे संपत्ती नसते. बघा हा आमच्या आत्मदेवाकडे या ठिकाणी संपत्ती भरपूर होती महाराज, पण संतती नव्हती. हा पुत्रहीनश्यमी राज्यम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाकडे, राजा चक्रवर्ती दशरथ महाराज यांच्याकडे सर्व होतं, पण पुत्र नव्हता. त्या ठिकाणी श्रावण बाळ याचा वध महाराजांच्या हातून झाला, आणि त्यांच्या आई वडिलांच्या शापामुळे त्यांना पुढे चालून संतान झालं. ठीक आहे, तो विषय मला घ्यायचा नाही, इथे वेळ कमी आहे. आत्मदेवाला त्या ठिकाणी संतान नव्हतं, आणि समाजाला सवय प्रत्येकाच्या दुःख मीठ चोळण्याची. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाज, प्रत्येक व्यक्ती काय आपल्या हातामध्ये मलम घेऊन चालत नाही. एखाद्याला जखम झाली तर मलम लावू बाबा आणि त्याचं दुःख नष्ट करू, असं असे हजारातून एखादे असतात. मनुष्याणं सहस्रेषु क्वचित् तिसिद्धये येतदामपि सिद्धानां. महाराज सांगतात हजारातून सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. जगाचं हित करणारे जे हिताहित दिखती आणि कोणा घेपती पुसाणेशन हरते ती सोगा तया नाम संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. एक संत जगाचं हित चाहतेत, आणि दुसरे असणारे खरोखर हजारातून तसे माणसं असतात. इथे मंडपामध्ये आलेले सर्व सज्जन आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. म्हणून या ठिकाणी सर्वांनाच असं वाटत नाही की आपण सुखी म्हणून दुसरे सुखी असावं, आपण दुःखी आहेत म्हणून दुसरे दुःखी, असं नाही. तर त्या ठिकाणी आत्मदेव बाबांच्या दारामध्ये एक अतिथी आला. अपमानिले अतिथी नेही सुकृताची संपत्ती. त्यांना चांगले ज्ञान होतं. ते भिक्षा देही म्हटल्याबरोबर आत्मदेव बाबा आपल्या दारातून घरामध्ये गेले, भिक्षा घेऊन येऊ लागले. भिक्षा घेऊन येत असताना एक आजीमाई होती तिथं, म्हातारी मावशी. ती म्हणते निपुत्रिक आहे तो, त्याची भिक्षा घेऊ नको, मी भिक्षा घेऊन येते. काही गरज आहे का बनायची?
परंतु तेवढंच आत्मदेव बाबांच्या काळजाला ते लागलं, दुःख वाटलं, वाईट वाटलं. अरे मला संतान नाही म्हणून ही आजी माझा अपमान करते ना. पश्चाताप झाला, दुःख वाटलं. त्या ठिकाणी तिथून आत्मदेव बाबा निघाले, अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी रडू लागले. दोन्ही डोळ्यातून घळघळ 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 अश्रू वाहतात. अरे या दुःखरूपी संसारामध्ये कोण सुखी झालाय बाबा? कोणीच नाही. जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी? राजा सुखी नाही, प्रजा सुखी नाही, सगळे दुःखी आहेत. त्यालाही दुःख झालं, वाईट वाटलं, अरण्यामध्ये गेला. पण एक थोर साधू महात्मे सिद्ध पुरुष त्या ठिकाणी आले होते, चालले होते. त्यांचं लक्ष यांच्याकडे गेले, ब्राह्मण बाबाकडे. पाहिल्यानंतर महाराजांना वाटलं, अरे बाबा हे ईश्वर प्राप्तीसाठीच रडतोय. काही हे पुण्य होईल गाठी, घाली न पाय देवाचे मिठी, मज तो कुरवाईल जग जेठी, दाटाने कंठी कंठी प्रेम दाटे, नैनी निरालोटी, हृदय प्रगटे राम रूप. यती महाराजांचा भाव तसा होता. म्हणून त्यांना वाटलं याच्या पण मनात हीच आहे, ईश्वर प्राप्तीसाठीच रडतोय बिचारा. समोर आले आणि सांगितलं, बाबा का रडताय? असं प्रश्न केल्याच्या नंतर बाबांना वाटलं हे बाबा उत्तर देतील की मी ईश्वर प्राप्तीसाठी रडतोय, कधी देवाची भेट होईल याच्यासाठी रडतोय. पण यांचा हेतू वेगळा होता. म्हटले माझं रडणं सांगू का तुम्हाला, आणि तुम्ही माझी इच्छा नक्की पूर्ण कराल हे सुद्धा मला खात्री आहे. म्हटले सांगा की. म्हटले माझ्या जीवनामध्ये सगळं काही आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पण संतान नाही. त्याच्यासाठी मी काय करू? असं म्हटल्यानंतर यती महाराजांनी, साधू महाराजांनी त्यांच्या कपाळाच्या रेषा पाहिल्या. अरे म्हटले संतान काय, या जन्मी काय, तुला 7 जन्मपर्यंत संतान होणार नाही. तुझ्या कपाळाच्या भाग्यरेषा सांगतात, हातातल्या रेषा सांगतात, तुला 7 जन्मपर्यंत संतान नाही. कशाला रडतो, कशाला मोह धरतो? ईश्वर चिंतन कर, भगवंताला शरणा. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणं सुहृद, प्रभो प्रलय स्थान निधान बीजमया. भगवंताला शरणा. त्यावेळेस तो मोठ्याने रडायला लागला. म्हटला महाराज मला भगवंत नको, मला तुमचं प्रवचन नको, मला तुमची कथा नको, मला तुमचं कीर्तन नको, मला उपदेश करू नका, मला फक्त सांगा मला पुत्र कशाने होईल, असं काही मार्गदर्शन करा, अशी काही जडीबुटी द्या, असा काही आशीर्वाद द्या. असं म्हटल्यानंतर महाराजांनी कपाळा हाणून घेतलं. काय म्हटले, नसता बला पाठीमागे लागली, नीट रस्त्याने चाललं होतं. कुणी बुद्धी दिली म्हटले त्याला विचारण्याची, त्याला बोलण्याची. नसता आता ही भानगडीत पडलो म्हटले, काय करावं, पश्चाताप होऊ लागला. तरी महाराज तसंच निघू लागले. तसं निघत असताना आत्मदेवाने त्यांचे पाय घट्ट धरले. घट्ट पाय आवळून धरले. महाराज सुट्टी नाही. मी एक ब्राह्मण आहे, मी तुमच्या पायावर जीव देईन, तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. कारण मी एका जन्मासाठी रडत होतो, पण तुम्ही 7 जन्माचं दुःख माझं जाग केलं, त्यामुळे मला अत्यंत दुःख झालंय. मला काहीतरी असा आशीर्वाद द्या जेणेकरून मला पुत्र होईल, नाहीतर मी जीव देईन तुमच्या चरणावरती. यती महाराज घाबरले. त्यांनी विचार केला, अरे म्हटले माझ्या चरणावरती खरंच जीव दिला तर ब्रह्महत्येचं पातक मला लागेल. म्हटले ठीक आहे. ते सिद्ध पुरुष होते. आपल्या झोळीमध्ये एक फळ होतं, अभिमंत्रित करून मंत्र म्हटले आणि ते आत्मदेव बाबाच्या हातामध्ये फळ दिलं. जा म्हटले पत्नीला खाऊ घाल. हा म्हटला ठीक आहे महाराजजी, प्रणाम महाराजजी, आशीर्वाद द्या महाराजजी, ठीक आहे महाराजजी, असं म्हणून निघाला. आणि जाता जाता विचारला, महाराज काहीतरी नियम वगैरे असेल ना, व्रत काहीतरी? हो म्हटले तुझ्या बायकोला सांग कोणाची निंदा करायची नाही. ओके महाराज. दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. जी महाराज. भागदौड करायची नाही. जी महाराज. 1 वर्षभर कोणी गावाशिवाला जायचं नाही. जी महाराज. त्याने ते फल घेतलं, धावत पळत 100च्या स्पीडने गेला आत्मदेव बाबा.
ए धुंधुली, ए धुंधुली, तेरे लिए मैंने क्या लाया है? फल लाया है, फल लाया है. धुंधुली अंतर्गृहामध्ये होती, धावत पळत बाहेर आली. काय आणलं म्हटले स्वामी? अरे तुझ्यासाठी फळ दिले महाराजींनी. फळ? फळ काय म्हटली? मी खाल्लं नाही का काय? असं बोंबलतात, असं बोंबलतात जसं प्रथम मोलाचा हार घेऊन आलात माझ्यासाठी. सदा शृंगार भूषणे कांताल बहुमाने. बायकांना हेच लागतं. 5,000ची साडी, एखाद्या लाखाचं नेकलेस, एखाद्या लाखाचं एखादा किंवा तोळाभर सोनं प्रत्येक संक्रांतीला प्रत्येक दिवाळीला करावंच लागतं. नाही केलं तर बाई नाराज. मग वेळेला चहा नाही, वेळेला जेवण नाही, वेळेला डबा नाही, तू तिकडं मी इकडं. हा ठीक आहे. ती म्हटली मला असं वाटलं की पृथ्वी मुलाचा हार घेऊन आला तर एवढं काय ओरडताय म्हटली. फळ काय मी पाहिलं नाही का आजपर्यंत? अरे म्हटलं हे साधं फळ नाही, सामान्य महामाणसांनी दिलेलं नाही, हे सिद्ध पुरुषांनी दिलंय, महात्म्यांनी दिलंय. हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुला पुत्र होणार आहे, तुला संतान होणार आहे. प्यार से कहिए राधेश्याम. हा असं म्हटल्यानंतर ती म्हटली ठीक आहे ठीक आहे, मला देवपूजा करायची, ठेवा तिथे देवघरावरती. माझं स्नान झालं नाही, आंघोळ वगैरे झाल्यानंतर खाईल. पण त्याने सांगितलं, आत्मदेवाने सांगितलं अरे मला सत्यनारायणाची पूजा आहे, मला जायचंय लवकर. हा खाऊन घे बरं का, आंघोळ झाल्यानंतर खा बरं का, देवपूजा झाल्यानंतर खा बरं का, आठवणीनं खा बरं का, जरूर खा बरं का, फार सायासाने दिलाय बरं का, महाराजांचा प्रसाद आहे बरं का. ती म्हटली हो 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 जा तुम्ही जा, मी करते बरोबर. हा आत्मदेव हा खरोखर आत्मा आहे. धुंधुली म्हणजे ही बुद्धी आहे. हा तिने विचार केला, ते फळ घेतलं, शेजारणीकडे गेली आणि म्हटली मावशी माझ्या नवऱ्याने हे फळ आणले म्हणे, हे फळ खाल्ल्या पोरं होतात. 900 पोरी होती तरी का करणेला गेपती. म्हणली खरंय का? त्यावेळेस ती शेजारी मावशी म्हटली अगं खरं असू शकतं. सिद्ध पुरुषांची नामचिंतनाची तपश्चर्याची ताकद असते, त्यांच्या शब्दामध्ये ताकद असते. धन्य तुझं कृपा शिंद मनातील आपुला तो बोल साच करी. एवढी भक्ती त्यांची असते ग. खाऊन घे. ती म्हटली नाही नाही नाही, हे फळ खाल्ल्यानंतर आपल्याच्यानं होणार नाही. मी ऐकलंय म्हणे शुकाचार्य आईच्या पोटात 12 वर्ष राहिले. बैसोणी खुळी शुका राय गळभी अंधळा. बैसोणी खुळी शुका राय गळभी अंधळा. पोरगा 2-4 वर्ष राहिला तर माझं तर मेलेच म्हणायचं. ती म्हटली मरायला काय झालंय, तुझ्या ननंदबाईला बोलव जरा हाताखाली काम करून घे. ती म्हटली तुम्हाला माहित नाही मावशी माझी ननंदबाई फार छोटी आहे. बरं म्हटली एखादी मोलकरीण लाव. ती म्हटली नकोच बाई, माझ्या पोटामध्ये बालक राहिलं तर मला उठता येणार नाही, पळता येणार नाही. निगेटिव्ह विचार. घराला आग लागली तर मी कसं पळू, भूकंप झाला तर कसं पळू वगैरे वगैरे नको ते विचार. तेवढ्यामध्ये तिची बहीण आली. ती म्हटली ताई जय हरी. ती म्हटली जय हरी, बरं झालं आली माय.
म्हटली लय दिवसात आली. म्हटली हो मला आठवण झाली तुझी म्हणून आली. म्हटली बरं झालं. ऐक ना म्हटली तुझ्या मेहुण्यानं तुझ्या दाजीनं एक फळ आणलंय, त्यांना यती महाराजांनी महारसिद्ध पुरुषांनी दिलंय. त्यांनी सांगितलं की फळ खाल्ल्याच्या नंतर तुला पुत्र होईल. ती म्हटली बेडी झाली का काय, कशाला भानगडीत पडती, माझ्याकडे पुत्रांना सर खरोखर होत आलाय, मला जो होणारा पुत्र आहे तो तुला दी आणि तुझ्या नवऱ्याला सांग जरा आतून धन द्यायला, माझ्याकडे भरपूर लेकरं आहेत पण त्यांना खायला नाही. मग ती म्हटली बरं झालं बाई, एका मिनिटामध्ये तू सगळे प्रश्न माझे सोडवले. हो मग तिला असं खरोखर संतान झालं. हिने तिला ते दिलं, हिने तिला आतून ते धन दिलं आणि त्या ठिकाणी मग तो पुत्र झाला. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. पती राजाने सांगितलं काय नाव ठेवायचं. ती म्हटली माझा पुत्र आहे, माझ्या नावावरून त्याचं नाव ठेवायचं. माझं नाव धुंदुकारी आहे, त्याचं नाव, माझं नाव धुंदुली आहे, त्याचं नाव धुंदुकारी ठेवायचं. ठीक आहे. तिला पुत्र झाला, नामकरण विधी केला, त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. कारण ते फळ तिने गाईला टाकलेलं होतं, त्याच पद्धतीने गाईला सुद्धा त्या फळापासून एक पुत्र झाला. गाईसारखे कान होते फक्त, नाही तर पूर्ण मानव शरीर होतं आणि गाईसारखे कान असल्यामुळे त्याचं सुद्धा नामकरण त्या ठिकाणी केलं. त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यामध्ये आलं. गोकर्ण महाराज की जय. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. हळूहळू ती बालक मोठी होऊ लागली, पण गोकर्ण ज्ञानी निघला, पंडित झाला आणि धुंदुकारी लहानपणापासून छोट्या छोट्या चोऱ्या करू लागला. मोठा झाला की मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागला. मग त्या धुंदुकारीने एवढं मोठं ऐश्वर होतं आत्मदेव ब्राह्मणाचं, पण आता अशी परिस्थिती झाली, काय खावं, कुठे जावं, काय ल्यावं, कुठे राहावं. परत आत्मदेव बाबाला पश्चाताप झाला. म्हटले पुत्र नव्हता तेव्हाही मी दुःखी होतो, आता पुत्र झाला पण अशा पद्धतीचा पुत्र झाला, दुष्ट दुराचारी. आता पुत्र नव्हता म्हणून देवापाशी रडत होतो, आता असा का पुत्र दिला म्हणून पुन्हा देवापाशी रडायला लागला. मनामध्ये विचार केला जगण्यात काय अर्थ नाही, आता अरण्यामध्ये जातो आणि फाशी घेतो. पण त्यावेळेस गोकर्णानं त्या ठिकाणी आपल्या तात्स्रीला उपदेश केला. असं संसार दुःख रूपी मोहका सुत कश धन कश अष्टवा त्या ठिकाणी गोकर्णाने सांगितलं तात्स्री आत्महत्या करू नका, मरू नका, हा देह परत परत भेटत नाही. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. किसी संत के पास जाइए, संत संग करिए, संत शास्त्र श्रवण करिए. मग त्या ठिकाणी आत्मदेव बाबा त्यांनी आत्महत्या केली नाही, संतांच्या आश्रमामध्ये गेले. मग त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि सत्संग करू लागले. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी.
ऐका, धुंदुकारी त्या ठिकाणी अविचारी निघला, चारी बाजा करू लागला. चारी बाजा करत असताना त्या ठिकाणी मोठी चोरी केली. त्या ज्या साऱ्या गणिका होत्या, वेश्या होत्या, त्यांनी त्याला मारलं, शेवटी पुरलं. त्याच्या तोंडामध्ये निखारे टाकले आणि मेल्याच्या नंतर तो पिशाच्य झाला. गोकर्ण तीर्थयात्रेला गेला. तीर्थयात्रा करून गोकर्ण आपल्या वाड्याला आला तर हा सारा धुंदुकारी पिशाच्य भूत झाला होता. गोकर्णाला भीती दाखवू लागला. भीती दाखवत असताना त्या ठिकाणी गोकर्णाने तीर्थयात्रेचं कमंडलूचं पाणी अभिमंत्रित करून त्याच्या अंगावरती टाकलं आणि सांगितलं, सांग तू कोण आहे. त्यावेळेस सांगितलं, धुंदुकारी महाखल, मी धुंदुकारी आहे. अहो बंधू कृपा सिंधू, मी धुंदुकारी आहे. ठीक आहे दादा, माझा उद्धार कशाने होईन असं काहीतरी करा. गोकर्णाला रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून एका विद्वान ब्राह्मणाकडे गेले. सांगितले, पिशाच्य भूताचा जर उद्धार करायचं म्हटलं तर काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं, मला सांगता येणार नाही, सूर्यदेवाला विचारा. सकाळी सूर्योदय व्हायच्या अगोदर गोकर्ण महाराज उठले आणि सूर्य तिकून किरण टाकलं सूर्यानं की इकडून त्यांना प्रणाम केला, आराध्य दिलं आणि विचारलं, अहो भूताचा पिशाच्याचा उद्धार करण्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस सर त्या ठिकाणी सूर्यदेवाने सांगितलं की तुम्ही मात्र भागवत कथा करा. म्हणून त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ठेवली आणि ते पिशाच्य झालेला धुंदुकारी त्याला आव्हान केलं आणि तो हवेच्या रूपामध्ये आला. बांबूच्या पहिल्या गाठीमध्ये बसला. पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी, चौथ्या दिवशी चौथी, पाचव्या दिवशी पाचवी, सहाव्या दिवशी सहावी, सातव्या दिवशी त्याला चतुर्भुज रूप धारण केलं. स्वतः भगवंताने त्याला चतुर्भुज रूप दिलं. त्याने प्रथमतः गोकर्णाला प्रणाम केला. अहो बंधू कृपा सिंधू, तुमच्यामुळे माझा उद्धार झाला. साष्टांग करी दंडवत, साष्टांग दंडवत घातला आणि त्या ठिकाणी त्यांना विमान घ्यायला आलं. त्यावेळेस सर गोकर्णाने विचारलं, एवढे लाखो माणसं कथा श्रवण करण्यासाठी आले, त्यांच्यासाठी विमान का नाही पाठवलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही गोकर्णासाठी कथा होती, आपल्या धुंदुकारीसाठी कथा ठेवली होती आणि त्याने सर्वांगाचे कान करून कथा श्रवण केली म्हणून त्याचा उद्धार झाला. तुमचा सुद्धा उद्धार होईल. श्रावण महिन्यामध्ये पुन्हा एकदा कथा करा, प्रत्येकासाठी विमान येईल आणि तुमचा उद्धार होईल. अशी ही श्रीमद भागवत कथा पिशाच्याचा सुद्धा भूताचा सुद्धा उद्धार करते. एवढी ही कथा जीवनाची व्यथा नष्ट करणारी कथा आहे. म्हणून त्या ठिकाणी सुतजी महाराज सांगतात, धन्यं भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्तहोपि तथा धन्या कृष्णलोक फलप्रदा. अशी ही भागवत कथा जीवन धन्य करणारी, जीवाचा उद्धार करणारी, जीवाची व्यथा नष्ट करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. आजची कथा याच ठिकाणी विराम घेत आहे. उद्याच्याला त्या ठिकाणी कथेमध्ये प्रसंग येणार आहे. हा राजा परीक्षिताचा असताना त्या ठिकाणी प्रथमतः राजा परीक्षिताचाही जन्म होणार आहे आणि द्रौपदीचे 5 पुत्र त्या ठिकाणी अश्वत्थामाच्या हातून त्या ठिकाणी मरण पावणार आहेत आणि राजा शुकाचार्य महाराजांचं सुद्धा प्रागट्य होणार आहे उद्याच्या कथेमध्ये. उद्या बरोबर 8 वाजता ना, 9 ला का, उद्या बरोबर 9 वाजता सर्व श्रोतेवृंदांनी आमच्या अगोदर मंडपामध्ये हजर व्हायचंय अशी विनंती आहे. सुंदर असं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सुंदर आमचे सातकरी आहेत. सर्व स्तरेचा आमचे कार्यकर्ते, गावकरी मंडळी, महिला मंडळ. खूप आनंद वाटला. लोक थोडे होते पण सर्व दर्दी होते. आदरणीय केंद्रीय महाराज उपस्थित राहिले व त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आता सूचना होईल. आधी आरती घ्यायची का आधी सूचना करायची? आधी सूचना होईल, नंतर आरती. शंकर बाबांची आरती. आजचं झालेलं कथारूपी पुष्प शंकर बाबांच्या चरणी समर्पित करते. संत बाईजा माता यांच्या चरणी समर्पित करते. कृष्ण कन्हैयाच्या चरणी समर्पित करते. भागवत महापुराणाच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. उद्या भेटू ठीक 9 वाजता.
सर मधला माईक घ्या. हो हे पहिले तोपर्यंत सुचलं होईल हा घे मधला माईक घ्या. हा माहिती